22 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील भव्य राम मंदिरात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली। यावेळी अयोध्येसह संपूर्ण भारतात उत्साह साजरा करण्यात आला। पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक मान्यवरांनी देशातील नागरिकांना प्रतिष्ठापना सोहळ्याच्या मंचावरून शिवाय सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या। मात्र या सगळ्या गदारोळात प्रभू श्रीरामांच्या प्राण प्रतिष्ठापना सोहळ्यानंतर आयोजित कार्यक्रमात झालेले एक भाषण सध्या वादाचा विषय ठरतंय। हे भाषण आहे स्वामी गोविंद देवगिरी महाराज यांचं। गोविंद देवगिरी महाराज यांनी यावेळी मंचावर उपस्थित पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी केली। यावरूनच या वादाला सुरुवात झाली। नक्की गोविंद देवगिरी महाराज भाषणामध्ये काय म्हणाले आणि त्यावर काय प्रतिक्रिया उमटल्यात पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। 22 जानेवारीला राम लल्लांच्या प्राण प्रतिष्ठापना सोहळ्यानंतर झालेल्या कार्यक्रमात श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देवगिरी महाराज यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण काढत पंतप्रधान मोदी यांचं कौतुक केलं। वे स्वयं जब मल्लिकार्जुन के दर्शन के लिए श्रीशैलम के ऊपर गए, 3 दिन का उपवास किया, 3 दिन शिव मंदिर में रहे और महाराज ने कहा कि मुझे राज्य नहीं करना है, मुझे संन्यास लेना है, मैं शिव जी की आराधना के लिए जन्मा हूं, मुझे संन्यास लेना है, मुझे वापस मत ले जाइए। इतिहास का वो बड़ा विलक्षण प्रसंग है। उस प्रसंग में उनके सारे ज्येष्ठ मंत्रियों ने उनको समझाया और लौटा करके लाया कि यह भी आपका कार्य भगवत सेवा ही है। आज हम लोगों को उसी प्रकार के एक महापुरुष ऐसे प्राप्त हुए हैं जिसको भगवती जगदम्बा ने स्वयं हिमालय से लौटा करके भेज दिया कि जाओ भारत माता की सेवा करो। छत्रपति शिवाजी महाराज के गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की याद आ गई। उन्होंने शिवाजी का वर्णन किया, निश्चयाचा महामेरू, निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, श्रीमंत योगी, श्रीमंत योगी। हम लोगों को आज एक श्रीमंत योगी प्राप्त हुआ। त्यांच्या याच विधानावरूनच आता पुन्हा नव्या वादाला तोंड फुटलंय। या प्रकरणाविषयी आम्ही इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांच्याशी संवाद साधला असता श्रीमंत कोकाटे म्हणालेत, गोविंद देवगिरी महाराज यांनी शिवचरित्रातील दिलेल्या प्रसंगाचा उल्लेख बरोबर असला तरी छत्रपती शिवाजी महाराजांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी तुलना करणं अत्यंत चुकीचं आहे। सोबतच भाषणात छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु म्हणून समर्थ रामदास स्वामींचा उल्लेख करणं ही वाद निर्माण करण्यासाठी केलेला प्रयत्न आहे। गोविंद देवगिरी महाराजांनी केलेल्या विधानावर अनेक राजकीय प्रतिक्रियाही उमटल्यात। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोणीतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बरोबरी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली, अजिबात नाही, त्रिवार नाही, शिवरायांशी तुलना कदापि शक्य नाही असं म्हणत गोविंद देवगिरी महाराजांच्या विधानावर ताशेरे ओढलेत। तर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना मोदींसोबत करणं चुकीचं असल्याचं सांगत सध्या चुकीचा इतिहास पसरवण्याचं काम सुरू आहे असा थेट आरोपही केलाय। गोविंद देवगिरी महाराज यांनी केलेल्या विधानानंतर अनेकांनी त्यांच्या विधानाचा विरोध करत त्यांच्यासह मोदी सरकारवरही टीका केली आहे। परंतु आता गोविंद देवगिरी महाराज यांनी यावर स्पष्टीकरण दिलंय। उभ्या आयुष्यात शिवाजी महाराजांची तुलना कुणाशीही करणार नाही। मी माझ्या बालपणी तरुणपणी काही वाचल्याशिवाय असं बोलणार नाही। उलट मी सांगतो की श्री शैल्यमला मल्लिकार्जुनाच्या दर्शनानंतर निर्माण झालेल्या वैराग्यावर मी स्वतः संस्कृत नाटक लिहिलं होतं आणि मी विद्यार्थी जीवनामध्ये असताना आमच्या शास्त्रीजींना ते करूनही दाखवलं होतं। त्यामुळे ऐतिहासिक पुरावे असल्याशिवाय मी तसं लिखाण करणार नाही आणि बोलणारही नाही। गोविंद देवगिरी महाराजांनी केलेल्या स्पष्टीकरणाबाबत तुम्हाला काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच आणखी नवनवीन व्हिडिओजसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब करा।